नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज बनवूयात आपला दीपावळीतला सर्वांच्या आवडीचा खास खारी शंकरपाळी। तुम्ही याचा कुरकुरीतपणा बघू शकता। अगदी खारीसारखे आपले शंकरपाळी तयार झाली आहे। त्यासाठी आपण ह्या कपाने 1 कप मैदा घेतला आहे आणि थोडंसं 50 ग्रॅम वगैरे रवा आहे, हा आपण टाकून घेऊ। त्यातच हे मीठ, हे जिरे आणि कसुरी मेथी आपण थोडीशी सोडून टाकू। 1 चमचाभर तेल टाकू आपण मोहनसाठी। अशा पद्धतीचा आपला हा गोळा तयार झालाय। आता याला आपण 15-20 मिनिट झाकण ठेवू। आता हे आपण साठा कॉर्नफ्लोअर 1-1.5 चमचा आणि तूप असेल 1-1.5 चमचा। आपली आता खारी शंकरपाळ्याची 1 पोळी लाटून झाली। आता ती काढून घेऊ आणि दुसरी लाटून घेऊ। चला आता आपण हा साठा लावून घेऊ। आता ही दुसरी पोळी पण आपण टाकून घेऊ। अशा पद्धतीने आपण दमडून घेऊ। पलटवून घेऊ म्हणजे खालची बाजू तळली जाईल। चला तर मग तयार आहेत आपली खारी शंकरपाळी। मस्त लालसर रंगावर तळलेले आहेत आणि तळून मात्र चाळणीवर थोडा वेळ ठेवायचे, कारण त्यातलं तेल थोडंफार नितळून खाली येईल, किंवा तुम्ही टिश्यू पेपरवर पण ठेवू शकता। म्हणजे नितळल्यानंतर मात्र खास खुसखुशीत छान शंकरपाळी आपली खारी तयार होतात। तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।